लक्ष्मी किचन मध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहे बाजरीच्या पिठाचे शंकरपाळे। हे बाजरीचे पीठ आहे 2 वाट्या आणि गूळ 1 वाटी। आता आपल्याला गॅसवर आपण एक गंज ठेवूया। गॅसवर 1 ग्लास पाणी टाकूया। आता आपण गूळ टाकून विरघळून घेऊया। छान हा गूळ टाकून आपण विरघळून घेऊया। आता हा गूळ सगळा आपला विरघळलेला आहे। आपण आता आपण हे पीठ याच्यात टाकूया। चिमूटभर साखर मीठ टाकूया आणि हे गुळाचं पाणी आपण थोडं थोडं आपण याचा उंडा भिजवून घेऊया। थोडं काढून याचा आपल्याला उंडा भिजवायचा आहे। छान हिवाळ्यात छान लागतात हे, खायला पण पौष्टिक। लहान मुलं पण छान डब्यात नेऊ शकतात, आवडीने खातात आणि हिवाळ्यात ते खूप छान लागतात बाजरीचे शंकरपाळे। आता आपण हा उंडा भिजून घेतलेला आहे गुळाच्या पाण्याने। तुम्हाला जेवढं गोड लागेल तेवढं गोड टाकायचं आपण याच्यात। पटाला थोडंसं तेल लावून घेऊया आणि छान याची पोळी लाटून घेऊया। शंकरपाळ्यासारखे आपण त्याचे काप करून घेऊया। आता आपण हे शंकरपाळे करून घेतलेले आहे, आपण आता तळूया। आपलं तेल पण तापलेलं आहे, आपण आता शंकरपाळे टाकूया याच्यात। महिनाभर टिकणारे शंकरपाळे, खायला खूप छान, लहान मुलं पण आवडीने खातात। हे आपले बाजरीचे शंकरपाळे आता रेडी झाले। आता आपले बाजरीचे शंकरपाळे झालेले आहे। तुम्ही नक्की एक वेळा करून पहा आणि मला लाईक करा आणि शेअर करा।